नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना यामधील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। अत्यंत खुश खबर आहे मित्रांनो। आता मागील 2 महिन्याचे पैसे हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। एकत्रित 3000 रुपये मिळणार आहे। या ठिकाणी जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचा GR आलेला आहे। तसेच ज्या लाभार्थ्यांना आधीचे पैसे मिळालेले नव्हते, ज्यांचे DBTद्वारे पैसे जमा होणार होते, त्या सर्वांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे। लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। तसेच मित्रांनो, हा जानेवारी आणि फेब्रुवारीचा जो GR आलेला आहे त्यामध्ये कोणकोणत्या लाभार्थ्यांना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार नाही याविषयी आपण या GR संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता आत्ताच मेसेज आहे। या ठिकाणी हे जे लाभार्थी आहेत त्यांना आजच 1500 रुपये जमा झालेले आहे। त्यांना आजच 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आहे। धन्यवाद। पण कोणत्या महिन्याचे आहे ते कळले नाही। मग ज्यांना आता मागील पैसे मिळाले नव्हते त्यांना आता हे अशा प्रकारचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मग या ठिकाणी बघा सर, आज आमचे 1500 रुपये जमा झाले। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 1500 रुपये आजपासून वाटप सुरू झालेले आहे। तुम्ही जर अहिल्यानगर जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मग आपल्याला जर जमा झाले असतील कोणाला तर आपण कमेंटमध्ये जिल्हा आणि कोणत्या महिन्याचे पैसे जमा झाले हे सुद्धा त्या ठिकाणी टाकावे, म्हणजे इतर लाभार्थ्यांना त्याचा फायदा मिळेल। तर त्यांना कधी पैसे जमा होणार आहे ते आपण शेवटी बघणार आहोत। तरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता काल संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी जानेवारी ते फेब्रुवारी 2025 करिता अनुदानाचे वाटप करण्यासंदर्भातला महाराष्ट्र शासनाचा दिनांक 5 मार्च 2025 रोजीचा GR आहे। मग मित्रांनो, आपल्या सर्वांना असा प्रश्न पडला असेल की सर, तुम्ही सांगितलं की आधी 18 फेब्रुवारी रोजी एक GR आला होता, त्यामध्ये जानेवारीपासून ते मार्चपर्यंत 3 महिन्याचे पैसे आले होते। मग आता हा मधातच कसं काय जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा GR आलेला आहे? तर मग मित्रांनो, पुढे आपण बघूया सविस्तरपणे या GR मध्ये काय माहिती दिली, शासन निर्णय काय आहे। तर मग या ठिकाणी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 129,79,52,000 एवढा निधी अर्थसंकल्पित तरतूद मंजूर करण्यात आली आहे। त्यापैकी या ठिकाणी बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 100,49,17,800 इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आलेला आहे। मग आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 9,65,80,00,000 एवढा जो निधी आहे तो निधी BIMS प्रणालीवर वितरित केला आहे। सदरू निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जानेवारी ते फेब्रुवारी 2025 या कालावधीतील वेतन आणि वेतनेतर खर्चासाठी हा निधी देण्यात आलेला आहे। मग या ठिकाणी आपण बघू शकता या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। मग या ठिकाणी हा निधी त्याप्रमाणे देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की हा जो निधी आहे तो निधी आता आपल्या तहसील कार्यालयात येईल आणि तिथनं तो आपल्याला जमा होईल। मग आपण म्हणसाल की मग हा जर DBTने जमा होणार होता तर हा का नाही आला? तर मित्रांनो, 18 फेब्रुवारी रोजी जो GR आला त्यामध्ये सांगितलं होतं की DBT पोर्टलवर जेवढे लाभार्थी आधार अपडेट आहे त्यांचे, बरोबर, DBT पूर्ण आहे तेवढ्याच लाभार्थ्यांचे पैसे, म्हणजे 19 लाख टोटल 29 लाख लाभार्थी आहेत, त्याच्यापैकी 19 लाख लाभार्थ्यांचेच पैसे फक्त जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे टाकण्यात आलेले होते। मग ज्यांचे DBT पोर्टलवर नाव नव्हते त्या लाभार्थ्यांना आता जुन्या पद्धतीने फक्त या महिन्यापुरतं, म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यापुरते पैसे हे जुन्या पद्धतीने म्हणजे तहसीलदारामार्फत हे पैसे मिळणार आहे। म्हणजे ज्या लाभार्थ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचा लाभ DBTद्वारे मिळालेला नसेल त्या लाभार्थ्यांना तात्पुरते हे पैसे, मागचे पैसे आता या GRच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी फक्त 9,65,00,000 रुपयाचाच निधी या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे। म्हणजे फक्त तेवढ्या ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही त्याच लाभार्थ्यांना हे पैसे देण्यात येणार आहे, कारण की त्या लाभार्थ्यांनी आता
येऊन त्यांची कागदपत्रे पूर्ण केलेली आहेत, त्यांच्या याद्या परत मागवण्यात आलेल्या आहे। तो जी आर आल्यानंतर की जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे त्या लाभार्थ्यांची आता मागणी करण्यात आलेली आहे आणि जे खरोखर लाभार्थी आहेत त्यांना हे पैसे आता त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। जरी तुम्हाला जानेवारी DBTने पैसे मिळालेले नसेल, परंतु आता जानेवारी आणि फेब्रुवारीचे एकत्रित पैसे तुम्हाला जुन्या पद्धतीने मिळणार आहे। परंतु मित्रांनो, तुम्हाला जर मार्च महिन्याचे पैसे हवे असतील तर तुम्हाला DBT करणे गरजेचे आहे। जर तुम्ही DBT आजपर्यंत केलेले नसेल तर तुम्ही पोस्टामध्ये जाऊन खाते काढून घ्या। जरी केलेले असेल आणि पैसे जमा झालेले नसेल, तुम्हाला माहिती नसेल नक्की, तर तुम्ही पोस्टामध्ये खाते काढून घ्या। म्हणजे जर इतर ठिकाणी तुमची DBT झाली नसेल तर पोस्टामध्ये नक्की होणार आणि DBT मार्फत पैसे हे तुमच्या खात्यात जमा होणार। मित्रांनो, आता अधिवेशन चालू आहे, सगळे प्रश्न विचारत आहेत, त्यामुळे आता लवकरच या ठिकाणी पैसे जमा होणार आहे। काही ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात पण झालेली आहे आजपासून, कारण की त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो की निराधारांचे वेतन अजूनपर्यंत का दिलेले नाही, त्यांना पैसे मिळालेले नाही। त्यामुळे मित्रांनो, ह्या आठवड्याभरात तुम्हाला हे पैसे मिळणार आहे। म्हणजे होळीच्या आत सर्व पैसे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, त्यामुळे काळजी करू नये। आणि जर कुठल्या लाभार्थ्यांना काही अडचण असेल तर आपण प्रश्न विचारू शकता कमेंटमध्ये। आणि जर तुम्हाला पैसे जमा झाले तर कमेंटमध्ये फक्त तुमचा जिल्हा आणि त्या ठिकाणी किती पैसे रक्कम जमा झाली तेवढे टाका, म्हणजे इतर लाभार्थ्यांना त्याचा फायदा होईल। आणि तुम्हाला जर ही GR बघायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण त्या ठिकाणी टाकलेले आहे, तर तुम्ही बघू शकता। DBT मार्फत मिळालेले नव्हते, फक्त जानेवारी आणि फेब्रुवारीची, बरोबर, त्या सर्व लाभार्थ्यांना हे पैसे आता जुन्या पद्धतीने वितरित होणार आहे, ते पण एकच महिना, याच्यानंतर DBTने पैसे जमा होणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।